चला माहीम संघ प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा, नाव माहिती नाहीत आम्हाला. या ना लवकर या प्लीज, थांबा, पंच चालू नका करू. ओके स्टार्ट करा. ओके साईज म्हटलं ते 200 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. पहिला षटकार मारत दुसरं आऊट झालं आणि साईज याला आमचे निश्चितच विकी संख्या एक मुदार व्यक्तिमत्व. पहिल्या चेंडूवर झेल होतं का पाय झालं, पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय, मोठा गडी तंबूत घेतलाय. मी म्हटलं ना बेटेगाव संघ एवढा ताकदीचा आहे, कोणाविरुद्ध चांगला पैसा खेळ करू शकतो, मोठमोठ्या संघाला पराभूत करण्याची ताकद. आणि माहीम संघ हा देखील असा आहे की मोक्याच्या क्षणी देखील कोणाला कलाटी देऊ शकतोय. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. 1 लाखाच्या वरती 1,15,000 सबस्क्रायबर्स झालेत. किती लोकांनी मॅच बघितली आणि एवढं प्रेम हे माझ्या भगव्यावरती, माझ्या हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेवरती हे प्रेम तुम्हाला बघायला मिळते. आणि एक दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात पालघरच्या आर्यनच्या मैदानावर. आमदार चषक 2025, आयोजक युवा सेना पालघर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. काय क्लास, काय दर्जा बघायला मिळतोय. अनेक आठवणींना उजाळ देताना हां आपण तिथपर्यंत पोहोचतो होतो की एका साईडला पोहोचतो म्हणजे फ्रेंड सरावली नंतर जर बघितलं फायर फास्टर संघाचं मी जे कौतुक करेन की एक देखील स्पिनर नसताना 4 मिडियम फास्टरमध्येच ते मॅच जिंकायचे. नंतर निरंजन आला, नंतर प्रसाद आला, पण त्याच्या अगोदर फायर फास्टर संघाकडे संजय सावंत नावाचा कट्टर गोलंदाज होता जो अपकट लेग ब्रेक टाकायचा. प्रकाश पाटीलला बघायचं, विदूरला आपण विदूर साहेब स्वतःला बघायचं. चला घाई करा, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. दीपक पाटील हा एक तुम्हाला 5 षटकांना गोलंदाज बघायला मिळायचं. दिनेश पप्प्या हरेश ही फलंदाज, केतन लहान केतन मोठा केतन हे बॅटर असायचे. ओ वाटा बॉलिंग शॉट ऑफ प्लेन, छोटा चणीचा खेळाडू पण उंची टाकत असताना, कारण सातत्यपूर्ण प्रॅक्टिस कमी जरी असली तरी एक उत्कृष्ट मैदान बेटेगावचं बघायला मिळते. जंगली गवत देखील प्राणी चांगलं करताना, हिरवगार मैदान करतात, मेहनत बाजार बसत असताना तिथे एका देखील मच्छीमाराला बाउंड्रीच्या आत येऊन देत नाही आहे, कारण सुक्या मच्छीच्या मिठाने तुमचं गवत मेलं जाते. मग अशा पद्धतीचं प्रत्येक लोक प्रत्येक मेहनत घेताना ग्रामपंचायतचा स्टाफ देखील तेवढा तातडीने मेहनत करत असताना तेवढं आपण बेटेगावचं मैदान बघतात. पुन्हा शेला मार्गस्थ होते गोलंदाज शुभम. चेंडू टटवलाय, पुन्हा एकदा कॅच, दुसरा गडी तंबूत परतला जातोय. ओव्हरपिच चेंडू जाणून बुजून टाकला गेला, मोठा फटका खेळायचा होता आणि इथे जातोय तो विकेट. बॅक टू बॅक माहीम संघाचा दुसरा गडी तंबूत परततोय. अतिशय सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते. आजच्या दिवसात सर्वात विचार केला तर खूप चांगली फलंदाजी तुम्हाला दौलत नावाचा फलंदाज आला. इथे गाणी बंद आहेत, नाही तर दौलत वरनं तुम्हाला एक गीत ऐकवलं असतं, घेईन तुला कायमची पोरी दौलत देईन लाखाची. दादा कोंडकेंचं ते पिक्चर होतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये मुली जर मुलाकडे गेली तर दौलत द्यायची पद्धत होती. आपल्याकडे ते मुलीकडे मुलाकडे हुंडा द्यायचं. असे अनेक संस्कृती पण माझा महाराष्ट्र नटलेला आपण पाहिलाय. काय दर्जेदार. आणि दादा कोंडकेंचं नाव ह्या शिवसेनेसाठी घेतल्याशिवाय आपण राहणार नाही, ज्याने आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं. आणि बघा कशापर्यंत घडायचं. एक मोठं शिवसैनिक म्हणून कोणतं पद न घेता जे आयुष्यभर राहिलंय ते आमच्या दादा कोंडके नाव. ह्या आज पालघर युवा सेना आयोजित आमदार चषकातर्फे अनेक मानाचा मुजरा असं बघायला मिळतं. यस, आमचे बंड्या म्हणून फेमस असणारे तुम्हाला बघायला मिळतात. एक उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाज म्हणून त्यांनी काम केलं. एक चांगले क्रिकेटर म्हणून आपण बघत असाल. काय सुंदर गोलंदाज हाताळताना तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. शुभम. दौलत नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, प्रॉपर टायमिंग झालं नाही, पण खरोखर चेंडूवर ज्या पद्धतीने पदरत जाऊन बॅकफुटला जाऊन कट केलं, यशाचं कॉलिंग, गुड फील्ड. काय सुंदर क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळत आहे. एका धावसंख्या पुढे होते ती. आत्ता खात खोलले, धावसंख्या होते 1. नाणेफेक जिंकली. बेटेगाव संघाने क्षेत्रक्षण स्वीकारलं, आमंत्रण केलं. माहीम संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना 2 गडी तंबूत परत आहेत. थर्डमॅन बघतात, गली बघतात, शॉर्ट कव्हर बघतात, डीप एक्स्ट्रा कव्हर आपण बघत आहात, लॉंग ऑन आपण बघत आहात. हे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. फिल्डिंग रचना ऑफ साईडला. हो बसून शॉट खेळायचं होतं. आणि ही फटके जर तुम्ही बघितले असेल, सर्वप्रथम थोडं ब्लॅकबर्ड सफाळा हा संघ त्या पॅकर खेळायचा, त्याच्यातले हे खेळाडू खेळायचे अशा पद्धतीचे शॉट झोपायचे, संपूर्ण अंग माखवायचे आणि बाकी चेंडूला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरनं मारायचे.
ओ गुड मॉर्निंग जोरदार अपील केल्या गेला पण चेंडू अवैध स्टंप लेग साईडला जात होता. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचं समापनानंतर माहीम संघाची धावसंख्या आहे 2-1. 1-2. एका धावेवरती 2 विकेट गेलेत. बघा 25 मिनिटांमध्ये बेटेगाव बघा तुम्हाला कम्प्लीट करायचे. टीम मीटिंग तुम्हीच बघा कमी करा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके टाकायचीच आहेत. चला पुण्याची आपण बघत आहात. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विपुल. पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळू येईल का? दरम्यान नाही. थोडंसं मिसफील्ड झाला. जजमेंट चुकला. चेंडू पडल्यानंतर वरून निघून गेला. 4 धावा तुम्हाला बघायला मिळतात. विपुलच्या त्या उछळीच्या मैदानावरचं शेवटचं षटक 40+ ची मॅच कोण विसरू शकेल? अफलातून गोलंदाजी बघताना त्यांनी केलं होतं काम. विपुल निशांत ही जी जुनी जाणती खेळाडू आहेत ना हे खऱ्या अर्थाने बेटेगाव संघाचे चंद्रसूर्य आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग चालते ज्या पण यंगस्टरला घेऊन खेळतायत. कारण आतापर्यंत बघितले बरेचसे संघ तर आपण फायर पासवर संघापर्यंत गेलेलो. तो संघ आपण त्या काळात बघत होते कशा पद्धतीचे करायचं. एक देखील स्पिनर नसताना सगळे 4 मिडियम फास्टर बघायचे. मिडियम फास्टर आणि असंख्य सामने जिंकण्यात त्यांनी काम केलंय. तिथून मग जाऊया आपण दर्शन उछळी. काय क्रिकेटर दिलेत अफलातून. बापू गावड नगर तुषार पालन अशी मोठे खेळाडू. चेंडूला फ्लो केलाय. सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे खेळाडू सज्ज आहे आणि गडी बाद होत आहे. अप्रतिम झेल. तिसरा झेल मला वाटतं घेतला गेलाय. का सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. मी म्हटलं ना ॲक्युरसी खूप आहे. गतीला महत्व नाही पण परफेक्ट लाईन आणि लेन टाकण्याची गोलंदाजी ही तुम्हाला बेटेगाव संघाकडनं बघायला मिळते. बघता बघता दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे आणि 3 गडी माहीम संघाचे बाद झालेत. तर दौलत देखील बॅकफुटला गेलेत. डकआउट मध्ये जातात. आता बाकी जबाबदारी विकेटवर थांबण्याची. राज नावाचा खेळाडू बघा तो आतापर्यंत 3 राज या स्पर्धेत खेळले. सर्वप्रथम कालच्या दिवसात राज पाटील हा उमरूचा खेळाडू बघितला. याच्या अगोदरच्या राजला बघितलं आणि आता राज तुम्हाला माहीमचा बघायला मिळतो. बघूया राजाच्या नावाप्रमाणे दरबाराच्या थाटाप्रमाणे प्रजेला जिंकताना आणि संघाला वाचवताना हा बाकी आता इथं महत्वपूर्ण इनिंग खेळेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कारण 3 गडी तंबूत परत ते धावा होत नाहीये. खूप सुपर बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग हे तुम्हाला बेटेगावकडनं बघायला मिळते. तर निश्चितच मी म्हटलं होतं की आपण दर्शन उशीच्या संघाचा विचार केला. अनेक चांगले डावखुरे फलंदाज नगरला बघितलाय. राकेश धनू हा नावाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण बघितलाय. ओके आदरणीय राकेश गुप्ताजी मनापासून तुमचं देखील मी स्वागत करतोय. रामदास गुप्ता जी आइए. बिल्कुल हम लोग काबिल तारीफ करते. आपके ऐसे प्यार ऐसी मोहब्बत होनी चाहिए और मैच का आनंद आप भी लूट रहे. बिल्कुल गुंजाइश आपकी तरफ से. पुन्हा एकदा विपुल अभिषेक करला. पुढचा चेंडू हो 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 काय गोलंदाजी बघायला मिळते. उसळटा मारा टाकताना समुद्रामध्ये जेव्हा भरती येते तेव्हा सागरी किनारा भरताना जशा पद्धतीच्या लाटा उसळतात तशा पद्धतीचा चेंडू बाकी टाकताना बघायला मिळतात. भन्नाट अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. बघा ॲक्शन मीटवर आपण कशा प्रकारे हे आमचं वर्क आहे. पाटील नेटवर्कचं कॅमेरा 1चं हे वर्क आहे आमच्या टोटली टीमचं हे तुम्हाला इथे बघायला मिळते. पुन्हा एकदा विपुल चेंडू हवेमध्ये आहे. इथे पुन्हा झेल का पाहायचं आहे. दरम्यान चेंडू गेला गलीच्या रिझनला. यष्टीरक्षक स्वतः आले यष्टीरक्षण केलं आणि 1 धाव बघायला मिळते. निशांत आहेत मला वाटतं यष्टीरक्षण. यस एक जुने जाणते खेळाडू खूप चांगला लेदर त्यांच्याकडून देखील आपण बघितलंच. खूप चांगलं क्रिकेट खेळताना बघायला मिळते. 90 खेळाडू बघितलं. 2 एक्सपिरियन्स आणि बाकीचे सगळे नवयुवक खेळाडू तुम्हाला बघायला मिळते बेटेगाव संघाकडनं. कालचा बेटेगावचा गाजार आजच्या इतिहासामध्ये न भरलेल्या ट्रॅफिकमध्ये फसलेली गाडी निघायला 1-1 तास लागायचे. कारण म्हणते कशासाठी तर म्हणे आम्हाला कांदे घेण्यासाठी. ही गर्दी आपण कालच्या दिवसात पाहिली. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता पण चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग होतोय का थोडासा कट त्याच्याकडे बघायला मिळतं. 2 षटकं झालीत पॉवर प्लेची आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या होती ती 6 धावा. 3 गडी बाद. आतापर्यंत सर्वात
लो स्कोर पॉवर प्ले मध्ये झाल्याने आतापर्यंत मिनिटं झाली ती 9 मिनिटं, म्हणजे अजून देखील तुमच्याकडे मिनिटं बाकी आहेत. तर तुम्हाला तेवढ्या मिनिटांमध्ये तुम्हाला 500 रुपये टाकायचे आहेत. अतिशय सुंदर आयोजन. पालघर वासियाचं मनापासून जेवढं कौतुक करावं तेवढं, कारण सोपं तुम्हाला कुंभमेळा म्हणून बघायला मिळालं. कारण ज्या पद्धतीने प्रयागराज म्हणजे कुंभमेळा करोडो लोकांनी गंगेचं स्नान केलं. पालघर, डहाणू, बोईसरमध्ये पाहिजे तेवढं गंगाजल तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये देवाऱ्यांमध्ये बघायला मिळेल, कारण असंख्य लोक तिकडे गेली होती. आणि खऱ्या अर्थाने कुंभमेळा कुठे बघायला मिळाला? क्रिकेटचा हा इकडे बघायला मिळाला. 10 दिवसाचा कुंभमेळा आम्ही नुसताच पार पाडला. तो 1 लाखाची चषक स्पर्धा झाली होती ती आमची उमरोळीला. त्यानंतर बाकी उमरोळी प्रीमियर लीग जिथे 16 तास 30 मिनिटं सतत कॅमेरावर आणि कॉमेंट्री करण्याचा वेळ झाली. रेकॉर्ड ब्रेक समालोचन झालं. त्यानंतर बाकी आगरी प्रीमियर लीग 40+ झाली. आणि त्यानंतर इथे याच मैदानावर 3 टुर्नामेंट कंपल्सरी तुम्ही बघताय. आणि त्या 3 टुर्नामेंट असताना विकेट एवढी सुंदर बघायला मिळते. म्हणजे एखादा बिल्डिंग बांधताना पायासाठी माती लागली नसेल तेवढी माती या विकेटमध्ये आजपर्यंत 36 वर्षामध्ये गेलाय. आणि म्हणूनच आर्यनचं विकेट खेळण्यासाठी लोक हा पापतात का बघायला मिळते? तर हा क्लास तुम्हाला बघायला मिळतोय. ओमकार पालघर मनापासून कौतुक. विकेट त्यांच्याकडून मनाला शिकायला पाहिजे. काय शिस्त बघायला मिळाली. बबडीची म्हणा, आमच्या गणेश जाधवांची म्हणा, यष्टी रक्षण किती बने. गुड्डू आमच्यातून निघून गेला, पण गुड्डीची मेहनत देखील किती बघायला मिळायची. वसंतानंतर आमचा संजय हे तुम्हाला बघायला मिळायचे. असे मोठमोठे खेळाडू. बबडी हे आम्हाला बघायला मिळालं. ओमकारकडनं चेंडू हातातून सुटला. इथे बाकी थोडंसं ॲग्रेसिव्ह होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिकडे पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 3 वाढतात. धावसंख्या 9 धावा फरकावे लागल्या जातात. काय स्पेल बघितले तो, अप्रतिम मॅचेस बघितला. यष्टी रक्षणाचा काळ आम्ही बघितला वीरेंद्र पाटील यांच्याकडनं. राजेश याच्या थाटामध्ये विदाऊट थर्डमॅन देताना एकच स्पीकर आम्ही बघितला. जसा एकच वादा डोंबिवलीचे राजू दादा, तशा पद्धतीने एकच राजा आमचे हिंदू सन्मान आदरणीय ठाकरे साहेब. काय कौतुक करावं लागेल. प्रत्येकाला भेट असायची. मोठमोठे जेव्हा संकट असायची तेव्हा बघितले. आज खूप सामना वाचा की साहेबांसमोर कोण कोण झुकलेत. आज मोठे झालेत पण कोण कोण झुकलेत तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगली माहिती आजच्या दिवसात आम्हाला बघायला मिळालाय. अप्रतिम अप्रतिम. काय ज्ञान असेल त्या माणसांचा जो अग्रलेख लिहितो. कौतुक असायला पाहिजे माझ्या मराठी माणसाला. अभिमान असायला पाहिजे माझ्या महाराष्ट्राच्या. ज्या छत्रपतीने माझा महाराष्ट्र घडवला आणि आज उभ्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेचा नावाचा जो सूर्यप्रकाशचा तारा आज जो आम्हाला सर्वांना अमराभर देऊन गेला. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. सुपर पिस ऑफ बॉलिंग. ऑफ साईड ऑफ टर्म जखडून ठेवलं जात आहे. दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला. माहीमच्या खेळाडूला एकाला देखील वर्चस्व गावचं नाही. इथे बाकी क्लिक व्हायला पाहिजे. एका खेळाडू जिम्मेदारी घेऊन धावा करायला पाहिजे. एका खेळाडूने एक दुरी धावा द्यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही धावसंख्या उभारू शकतायत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फलका धावसंख्या आहे ती. चला थोडीशी घाई करा. 25 मिनिटामध्ये 5 षटक तुम्हाला टाकायचे आहेत. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. पुन्हा चेंडू हाताखाली डीप लॉंग ऑफच्या रिझनला. आणि बघता बघता मला वाटतं चौथा गडी तंबूत परततोय. खूप सुंदर गोलंदाजी टाकत असताना या गोलंदाजाला आपण बघता 3रा गडी बाद केला गोलंदाजाने. शुभम नावाचा गोलंदाजाने. उंची छोटी कीर्ती महान असा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ आणि डीप लॉंग ऑन याच जरियात गेलेत. घ्या डीजे. आपले उमेदवार गावित साहेब आता धनुष्य बटन तू दाबर. यश किणी नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. यशकडे आहे कौशल्य आहे. चांगले क्रीडे खेळायची मोठी नाही खेळण्याची क्षमता आहे. विकेटवर राहणे गरजेचं आहे. एकेरी माणसाला असं नाही की 500 रुपयाची नोट कमर म्हणून पोट भरते. 200 रुपयाची नोट देखील घर चालते असं प्रत्येकजण बघतात. कारण बिचारे असतात जे 200 रुपये दिवसाला कमतात पण सुखाने संसार जगतात. असं देखील बघताना आपण अनेक माणसं पाहिलेत. जाऊया मैदाना आजमध्ये. तर 25 मिनिटांमध्ये बाकी तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. चला पुन्हा सरळ चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 2200 रुपये 4 धावा बघायला मिळतात. धावसंख्या झाली 14. तर निश्चितच आपण पोहोचलो होतो ते म्हणजे निश्चितच की उछळीपर्यंत उछळी अशक्य खेळाडू आपल्याला. त्यानंतर बाकी दांडी 11. नंतर मग दांडीमध्ये तुम्हाला यंग ॲचवर बघायला मिळाला. हिंदुस्थान दांडी सर्वात पूर्वी आला. नंतर मित्र परिवार आणि यंग ॲचवरमध्ये बघायला मिळाला. आणि यंग ॲचवरमध्ये गौतम, मिलन दमणकर, मिथुन पागधरे, हितेश वजे काय बॅटिंग केला. जबरदस्त संपूर्ण महाराष्ट्र ज्याने गाजवला तो गौतम मोकरे, मिथुन पागधरे, मिलन दमणकर तुम्हाला बघायला मिळाला.
अशी मोठमोठी क्रिकेटपटू त्या भागातून तुम्हाला बघायला मिळेल. इथे बघा चेंडू फ्लो केला, सरळ जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बघा फील्ड अँड थ्रो करायला एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बेटेगाव संघाकडनं होताना आपण बघत आहात. एक दर्जेदार स्पर्धा त्यांच्याकडे देखील मोठमोठ्या होतात. खूप चांगलं पहिलं मैदान त्यांचं देखील साकारलं गेलं आहे. इथे बाकी षटकर समोर 3 आणि 3 षटकाचं गडी बाद झाले 4 आणि फरक धावसंख्या आहे ती 15. जस बेटेगावचा नन्ना मुन्ना राही हो देश का सिपाही हो अशा पद्धती वय वर्ष 3 वर्षाचा खेळाडू इथे बाकी आमच्यासोबत आहेत. खरोखर मामाचं कौतुक करा, मामा तुला घेऊन आलाय. काय सुंदर आयोजन. आर्यनची एक मेजवानीच वेगळी असते हो. आर्यनवर खेळण्यासाठी सज्ज राहणारे आव देखील ते बघायला मिळतात. अनेक आठवणी तुम्हाला बघायला मिळाल्या. नंतर तिथून जर आपण गेलो होतो त्या काळात बाकी तेव्हा उनबाट संघ आणि फोपरट संघ खेळायचे, पण उनबाट आणि फोपरटचे खेळाडू दांडीमध्ये खेळायचे. जसं तुम्ही बघितलं तुम्हाला रोशन नावाचा खेळाडू बघायला मिळाला. ऍक्च्युली अंगीचा जर विचार केला तर अंगी हा ऑलरेडी फोपरटचा आहे, पण तो दांडीमध्ये खेळला. म्हणजे असंख्य असंख्य खेळाडू दांडी गावातून खेळतात तुम्हाला बघा. नंतर मग तिथून तुम्ही गेला डायरेक्ट जायला लागेल म्हणजे अपोलो चिंचणी. एक दर्जेदार संघ तुम्हाला बघायला मिळाला. ओ हो हो काय स्वीट बघायला मिळालाय. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आणि या फलंदाजाचं नाव आहे ते यश. मी म्हटलं ना की यशकडे क्षमता, यशमध्ये टॅलेंट आहे, यशमध्ये कौशल्य आहे, यशमध्ये जिद्द आहे आपल्या संघासाठी धावा करण्याची. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते ती 19 धावा. अपोलो चिंचवडे बघितला नितीन अकरे, कमळाकर किणी, किशोर पागधरे, आशिष बारी नावाचा पेस गोलंदाज तुम्ही बघितलात. संजीव भगवान असे असंख्य खेळाडू त्यांनी दिले. तिथून सोडण्याचं मग डायरेक्ट डहाणू खाडी हे मनमर्दे नावाचा बॉस. आहा जाणता राजा जाजा जकावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळते. पुन्हा 5वा गडी बाद होते. सुंदर गोलंदाजी विपुलकडनं देखील कौतुक करावं लागेल. धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरणत्या वाटेने निधड्या तुझ्यातीने रात्रंदिन कष्टाने गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा. मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्का. थँक्यू डीजे थँक्यू. सुंदर गीत तुम्हाला बघायला मिळालं. एकनाथ तू मातीतला राजा तू म्हटलं जाते. समोर काम बघायला मिळालं. अनेक आठवणी उजाळा देताना आपण बघत आहात. चला माहीमचे शाखा प्रमुख हितेश चौधरी यांच्या हितेश पाटील माहीमचे शाखा प्रमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस जीत चौधरी दिले. जर षटकार मारला तर ओ चांगला ऑनड्राईव्ह बघायला मिळते. सरळ चेंडू जातो डिस्क त्या रिझनला. इथे बघा क्षेत्ररक्षण होईल का. अप्रतिम क्षेत्ररक्षण होताना पण चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा आणि या 4 धावांची विचार केला धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा. चौथा षटक मार्गच आहे. 23 धावा तुम्ही बघत आहात. चला घाई करा. 17.5 मिनिटं झाले. चौथं षटक तुमचं अजून पूर्ण होत नाही आणि जर का 25 मिनिटाच्या वर 5 षटकं झाली नाहीत तर बाकी तुम्हाला एक प्लेअर शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आत आणावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं गेलं. पुनश्च विपुल. ओ क्लीन बोल्ड. यॉर्कर कडून घेतला चेंडू और भी चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला पण हर बार पंक्षी उडता नाहीये. कभी कभी डाली भी खाली राहतीये. अशा पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि इथे बाकी त्रिफोळा उद्ध्वस्त होताना 6वा गडी तंबूत परततोय आणि फरक धावसंख्या ती 23. दोघांच्याही नावावर 3-3 गडी आहेत. शुभमने देखील 2 षटकात 3 गडी बाद केले. आतापर्यंत 3 गडी बाद केले. विपुल देखील आणि नवीन बॅटर आहे तो मंथन. बघा साठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान देऊन. चला मंथन नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे कुठे वाटलं होतं की या धावसंख्येकडे लगाम देतील. पुण्याच्या चौकात गेल्यानंतर पुन्हा एकदा गडी बाद होता. आपण पाहिलात अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. परफेक्ट लाईन नेट अचूक टप्प्यावर मारा करत असताना फलंदाजा दखडून द्यायचे कोणतेही रूम न देताना
काय सुंदर गोलंदाजी करतात बेटेगावचे गोलंदाज. ओहो हो, सरळ जर खेळले असेल तर कदाचित चांगला फटका बघायला मिळाला असं. स्विच हिट करण्याचा अगोदर मनामध्ये हेरलं आणि गोलंदाजाने त्याला पाहिलं आणि चेंडू जाणून बुजून शॉर्ट ऑफ लाईन टाकला गेला. इथे बाकी चेंडू झालेत ते लास्ट बॉल आहे, एक चेंडू बाकी आहे. 23 धावा फलकावर लागल्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. 6 गडी तंबूत परत आहेत माहीम संघाचे. बघूया मंथन कशा पद्धतीने करतात, कशा पद्धतीने पुढे किल्ला लढवतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा विपुल. ओहो हो, गुड बॉलिंग. झेल होता वाटे, झेल सुटला जातो. इथे षटक सगळे 4 आणि 4 षटकाच्या समापनानंतर विचार जर केला तर माहीम संघाची धावसंख्या 6/23. सवलत मोठी दिल शेतीला तू वरदान. ना थांबलास तू, नाही थकलास तू, ना थांबलास तू, नाही थकलास तू, भिडलास साऱ्या जगाला. लाडक्या बहिणीला माहेरची भेट. हा हा, काय सुंदर गीत घेतलंय हो. लाडक्या बहिणीला माहेरची भेट असं म्हणतात ना. माहेरच्या साडीला सोन्याची किनार आणि पुन्हा म्हणतात की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचे पैसे येणार. हा, काय बघायला मिळतंय. जसं जगावं तसं राजाने मनाशी जगावं जनतेची. काय जबरदस्त काम केलं आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात धुमाकूळ गाजली गेली आणि अखंड महिलांनी भाऊबीज किंवा रक्षाबंधन कसं करावं हे मतदानाचं बटन दाबून भावाला केलेलं काम तुम्ही पाहिलं. अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघी नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय स्वप्नेश. अपकमिंग यंग टॅलेंट्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. चला एडवन संघ आणि एका साईडला RR स्टार शिरगाव या नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये. एडवन संघ आणि एका साईडला RR स्टार शिरगाव. ओ गुड शॉट तिकडे बघायला मिळतोय. चेंडू जाईल का आउट ऑफ द पार्क. सरळ चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. गुड बॅटिंग. प्रतीक नावाच्या पहिला षटकार या सामन्यात तुम्हाला बघायला मिळतो प्रतीकच्या बॅटीतून. चेंडू रडारमध्ये बॅट्समनचा ओव्हरपिच होता आणि सरळ चेंडू धाडला गेला डीप लॉंग ऑनच्या रिझनला. 6 धावांची धावसंख्या होती ती 29, 29 धावा. ओ इथे बाकी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षच्या हातामध्ये. यष्टीरक्षण करताना आपण निशांतला बघत आहात. हा देखील एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू तुम्ही बघितला. चांगली बॅटिंग करताना निशांतला अनेक वेळा आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो आपल्या षटकाला. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना. ओ इथे बाकी थोडासा चेंडू ओव्हर पिच फुलटच मिळण्याचा प्रयत्नामध्ये मोठा शॉट खेळण्यासाठी चेंडू जातो निर्धाव. क्षेत्ररक्षण जर आपण ऑफसाईडला बघितलं थर्डमॅन बघायला मिळते, गडी बघायला मिळते, डीप पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते आणि तिथे जर पाहिलं तर डी स्क्वेअर लेग हे देखील पाहायला मिळते. ओके पण निर्धार काय केलाय शेवटच्या मॅचमध्ये आपण विचारूया. 5व्या षटकात 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत. चला पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो स्वप्नेश. ओहो गुड वर्क. खूप चांगला कमबॅक केला या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू या षटकाचा. टाइम बरोबर आहे परफेक्ट. ओके यस निघाले. ओके चला उद्या या आवर्जून. शेवटचा चेंडू या षटकातला आणि 24 मिनिटं झाली. म्हणजे प्रॉपर तुम्ही 25 मिनिटांमध्ये षटक टाकण्याचं काम केलंय. स्वप्नेशचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाते. पंच फिरतात आणि खुणावतात. दिस इज अ वाईट बॉल. तर अतिरिक्त धावसंख्या 30 धावा या फलकावर आहेत. एकंदरीत जर विचार केला तर 6ची सरासरी मेंटेन करताना तुम्हाला माहीमचा संघ बघायला मिळतोय. 5व्या षटकाला शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. स्वप्नेश नावाचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. गुड बॉलिंग. खूप चांगला पैसे क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालं. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होती ती 31 धावा.
धन्यवाद डीजे. बघा सांगायला आनंद वाटते की चौथ्या दिवसापर्यंत आमचे व्ह्युअर्स 1,15,255 लोक तुम्हाला व्ह्युअर्स बघायला मिळतात. म्हणजे हे प्रेम कोणावर आहे तर माझ्या भगवावर, माझ्या हिंदू हृदय सम्राटवर, माझ्या शिवसेनेवर हे प्रेम तुम्हाला बघायला मिळते. 1,15,256 तुम्हाला सेकंदाला व्ह्युअर्स तुमचे वाढल्या जातात. आणि खरोखरच कुमार माळी तुमचं मनापासून कौतुक मी करेल. एका रात्रीमध्ये तुम्ही केलं की मॅच आम्हाला करायची आहे आणि करताना तुम्ही दाखवला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बाकी नंदनवन केलं आहे. भगवाने तुम्हाला मानाचा मुजरा आज समालोचक कक्षाकडून कुमार माळीसाठी अनेक अनेक धन्यवाद. खरोखर काबिल तारीफ करावी लागेल तुमची. आवारपीत चेंडू, बाकी इथे चेंडूला वर उचलून दिला, सरळ जातो चेंडू सीमापालीकडे. 6 धावा, खानकडे षटकार. निशांतचा पहिला चेंडू होता. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. आणि तुम्ही जो गीत वाजवलात ना खऱ्या खरताने वन साइड हिरो माहीमकडचा पुन्हा प्रतीक आहे का. 2 षटकार त्याच्याकडनं आपल्याला बघायला मिळालेत. एका साईडला कोणत्याही फलंदाजाने लढवय्या वृत्तीप्रमाणे विकेटवर थांबले नाही, संघर्ष करताना दिसते नाही. पण एका साईडला रथी महारथी आउट होत असताना या फलंदाजाचं मनापासून कौतुक करेल की मोक्याच्या क्षणी संकटाशी झटताना मैदानावर खेळताना 2 षटकार त्याने आतापर्यंत मारलेत. आणि विचार जर केला तर फलक धावसंख्या लागलाय ती 37. पाटील नेटवर्कचं देखील मनापासून आम्ही कौतुक कराल सर्वांचं. आमच्याकडे जेवढे आमच्या पालघर तालुक्यात नेटवर्क आहे, पाटील नेटवर्क म्हणा, ओम साई म्हणा का विश नेटवर्क म्हणा, आपण आवर्जून या भागातील लोक आहेत, खूप चांगलं काम करतात. आणि तुमच्यामुळे बऱ्याचशा लोकांना कामधंदा देखील मिळतोय. आज भाडोली गावामध्ये बघितलं, माणूस जन्माला येतो तो कॅमेरामन, माणूस जन्माला येतो तो डिजिटल, असं बघायला म्हटलं. जसं IT सेक्टरमध्ये नाव निशाण तुम्हाला दिलं जाते ना, जसं तुम्ही बघाल तर तुम्हाला जास्त सायंटिस्ट जाता पाहिलेत तर तुम्हाला आपली कल्पना चावला गेली, पण कर्नालच्या मुलांसाठी एक वेगळी शाळा काढली होती कल्पना चावलानी. अशा पद्धतीचं आपण बघायला गेलं असतं. अप्रतिम, काय सुंदर वर्क तुम्हाला बघायला मिळते. आज पालघर जिल्हा कुठे पोहोचलाय, पालघरचे खेळाडू कुठे पोहोचलेत, जगभराच्या पलीकडे जाऊन भ्रमणी करून येतात. हो, प्रीतम बारी म्हणा, आमचा प्रज्योत अंबिरे म्हणा, करण, काय वॉट अ बॅटिंग. करणचा दर्जाच वेगळा आहे. लेदरची परवण देखील तुम्ही बघायला मिळते. उद्या पॉन्समध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची एज घेतला, इथे बघा चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझलला, त्यांच्याकडून सुटलो जातो. उत्कृष्ट क्षेत्रक्षण तिकडे पाहायला मिळालं. फाईन लेगचा खेळाडू आला, भावेशच्या वजनामुळे तो चेंडू त्याला पकडता आला नाही, कारण एवढं वजन घेऊन वळवळीवर उडायचं हा भाग इथं बाहुबली नावाने ओळखला जाणारा भावेश तुम्हाला पाहायला मिळतोय. भावेश पटेल 96 किलो वजनाचा खेळाडू. पुन्हा एकदा निशान, गुड बॉलिंग. मी म्हटलं ना की निशानकडे अनुभव आहे. धावसंख्या झाली ती 39. आता पहिले लोएस्ट स्कोर आजच्या दिवसाला बघितला 40. राजचे 2 चेंडू आहेत. काल धनसार संघाला 40 धावांनी रोखलं होतं उमरोळी संघाने. पुन्हा निशान, पहिला चेंडू 6 गेले, चांगला कमबॅक केलाय. आहा, काय गोलंदाजी, पण चेंडू वाईड जातोय. पण चेंडू वाईड गेल्यानंतर ॲक्युरसी दॅट्स गुड होती. टप्पा खूप चांगला पिचिंग होता, पण तुमचा दिशाहीन झाला, चेंडू वाईड गेलाय. खूप चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळाला. निश्चितच जेव्हा पंचांचा क्लास बघायला मिळतो आणि जेव्हा अशी पंचगिरी होते तेव्हा आम्हाला आनंद वाटतोय की आमच्या भागामध्ये चांगले पंच तयार होत आहेत. ओहो हो, काय चेंडू टट्टवलाय, झेल घेतलाय, अप्रतिम कॅच. कोणता खेळाडू आहे क्षेत्रक्षण? सर्वेश नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्रक्षण आज तुम्हाला बघायला मिळालं. कौतुक करेल मी बेटेगाव संघाचं. धन्यवाद डीजे. आमच्या संख्येचा विकी संख्ये साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला दिलं गेलंय. सामना संपला की घ्यायचं. सर्वेश नावाचा खेळाडू होता, लक्षात ठेवायचं आपण. सर्वेशला 200 रुपयाचं पाय विक्की संख्या यांच्याकडे दिलं गेलं. आज भरघोस बक्षीस विक्की संख्या यांच्याकडे दिले जातात. खरोखर क्रीडांगणावर यायचं आणि खेळाडूंना दात कशी द्यायची. आणि मर्द मराठा महाराष्ट्राच्या या पालघर जिल्ह्यामध्ये आज पालघर किंवा आर्यन हायस्कूल मॅचेस होत आहेत. आमदार चषक. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते, अप्रतिम. ओव्हरऑल जर विचार केला 6 षटकं संपलीत आणि 6 षटकानंतर धावसंख्या झालाय ती 40 धावा झाल्यात. म्हणजे 41 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली. विचार केला सर्व पहिला गोलंदाज आपल्याला बघायला मला बॉलिंग ॲनालिसिस दाखवा.
शुभमकडनं बघितलं, विपुलने चांगली गोलंदाजी तुम्हाला करताना पाहिली. त्यानंतर बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला तो स्वप्नेशनी, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर बाकी निशांत नावाचा गोलंदाज षटकार आला पण फक्त त्याने 90 धावा दिल्या. अशा पद्धतीने ओव्हरऑल 6 षटकामध्ये 40 धावा झाल्यात, 41 धावा. आणि बॅटिंगचा जर विचार केला तर प्रसादनी बघितलं 0, प्रतीकनी चांगल्या 15 धावा काढ. एक मात्र बॅटर होता ज्याने प्रतिकार केला, तो प्रतीक निशांतनी काढला 0. त्यानंतर तुम्ही बघितला दौलत, मी अगोदर बोला एडवन आणि शिरगाव या नाणेफेकीसाठी प्लीज. एका साईडला एडवन आणि एका साईडला शिरगावला आपण बघणार आहोत. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आरामाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. डीजे आवाज बंद करा प्लीज. चला एडवन संघ आणि एका साईडला शिरगाव संघ या नाणेफेकीसाठी कॉइन आहे ना आपल्याकडे. चला या अनुराग, आता तुम्ही या, आपण तुमच्याकडून टॉस करू. या 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 नक्कीच या ना अनुराग. खरोखर खूप खूप मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. कट्टर शिवसैनिक कसा असावा, हाडावारीसारखा असावा असं आम्हाला बघायला मिळतं. अनुराग, जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं काही. अथक मेहनत, प्रत्येक संघाशी कॉन्टॅक्ट करणं, बाकीची कामं, पंचांचं सगळं काम बघणं, स्कोररपासून तर कॅमेरामॅनपासून तर कॉमेंटेटरपर्यंत सर्व बघण्याचं काम जे तुम्ही करतात खऱ्या अर्थाने असायला पाहिजेत. यस एडवनचे करण्यात आलेत, शिरगाव संघ करण्यात या. यस ते देखील येतात. एका साईडला बघायला मिळतं खूप चांगलं क्रिकेट दोघांकडनं बघायला मिळतं. एका साईडला यंगस्टार पूर्णतः बघायला मिळत आणि एका साईडला येणारा काळ कसा असायला पाहिजे हे तुमच्याकडे बघायला मिळालं. लेदर क्रिकेटचे तुमच्याकडे 4 खेळाडू आहेत. आजच 66 धावा काढून आलाय मुंबईला. नंतर तुम्ही बघितलं की आपला निश्चितच आपण ज्याच्याकडून नाव बघितलं ओमटॅक्स मी ज्यांनी चांगलं क्रिकेट प्रशिक्षण केलं. चला कोण बोलणार, चॉईस करा. हां चला कॉल करणार आहेत आमचे शिरगाव संघ. चला शिरगाव संघाचे करणार कॉल करतात. शिवसेना कॉल केलाय, शिवसेना आलाय परत उडवा. चला काय घेणार आपण. टॉस जिंकलाय एडवन संघ आशापुरा. रुको ना, जाना नहीं है भाई, 2 साल प्यार. मेरे साथ बात करेंगे तो शादी के बाद आदत बन जाएगी बात करने की. सर फिल्डिंग घेणार. फिल्डिंग घेणार का, फिल्डिंग घेणार. फिल्डिंग घेणार. आता आमच्याकडे बॅट्समन आणि बॉलर पण आहेत. यस अपन इन मैच में जाऊया. सो थैंक यू. थामा जाऊ नका. टॉस अगर आप जीते तो क्या लेते थे. फिल्डिंग. अभी बैटिंग करेंगे. बैटिंग करने के बाद आपको भी काबिल है क्योंकि आपके पास बैटर अच्छे हैं. सवेरे के टाइम में हमने देखा पहले मैच में मैच बिछड़ गई तो स्कोर नहीं बन रहा था. उसके बाद भी टेलेंडर ने बढ़िया बैटिंग. वो क्यों टेलेंडर नहीं थे, आपके अच्छे बैट्स थे. आपने एक टेक्निक खेला था कि आगे को अनेक बने के बाद में खेलेंगे. तो अभी बैटिंग आपकी है तो कितना रन बने. क्योंकि सामने वाली टीम में आपने देखा है, उनका गेम आपने देखा है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाज उनके पास है, अच्छे गेंदबाज है. तो आप कितने रन बनाना चाहेंगे. 50 से 55. ओके गुड आंसर. आइए एंजॉय किए. और आपकी टीम देखने के बाद मुझे हमारे 13-14 साल की याद आती है. जो बंदा है आपके पास आखिरी गेंद और खेलता है जो 14 साल का, उसका पेस देखने को काफी काबिल तारीफ करूंगा. ऐसे ही खेलते हैं. क्रिकेट है, जीतेंगे हारेंगे, मगर शिरगाव का नाम जिस तरह से साथ पड़ेगा ना, जिस आगे बढ़ता है ऐसे रोशन कीजिए. जुड़ते हैं मैच के बाद. थैंक सो मच. आपण बघितलं 2 कॅप्टन मॅचचा झाला टॉस. टॉस जिंकला एडवन संघाने आणि बाकी एडवन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक स्वीकारलाय, इन्व्हाइट केलाय ते म्हणजे शिरगाव संघाला. जसं मॅच चालू होईल जाऊया. एक मंजूर गोड आवाज ज्याचा धनी आपण ज्याला बघतात तो म्हणजे बघूया मंथनजी घरत यांना. या ठिकाणी आपण पाहतायत सन्मान्य आदरणीय सुमितजी संख्ये उपस्थित झालेत. मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. 40 लक्ष समोर पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. भावेश अगदी पहिला बॉल आपण पाहिला, टप्पा पडला, त्यानंतर हलकंसं वळण तिथे पाहायला मिळालं. किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळालाय. अगदी चांगला बॉल लेफ्ट केला फलंदाजाने. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतायत विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे शुभम. 40 धावा फलकावरती झालेत. 41चं लक्ष समोर आहे. अगदी पुढचा बॉल अगदी स्ट्रेट टू द बॉलर. यावेळेला मात्र खेळलाय अगदी चांगला फटका. चेंडू जातोय अगदी सीमा पार, येतोय चौकार. 4.
अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकाराची मोहोर तिथे उमटवली. धावसंख्या देखील आपण पाहत आहे बेटेगाव संघाची झालेली आहे. धाव फलकावरती 4. उद्याच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन हे आपल्याला खेळताना दिसणार आहेत या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र विकेट कीपर बीट होताना लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. अगदी वेगाने चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे चौकार. वाईट +4. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार भावेश. यावेळेला मात्र अगदी चांगली लाईन, चांगला टप्पा यावेळेला मात्र पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून. 41 धावांचं एक माफक लक्ष समोर ठेवण्यात आलंय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी चांगली रिलीज ऑफ द डिलिव्हरी पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी मात्र टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय डॉट बॉल हा पाहायला मिळालाय. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फुलटॉस चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क काही झाला नाहीये. विकेट कीपर बीट होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र 22चे संकेत तिथे पंचांकडनं आलेत आणि 22च्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. आपण पाहताय आमदार चषक 2025 1 लाखाच्या वर व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे प्रेम आहे पाटील्स नेटवर्कवरती, हे प्रेम आहे आमदार चषकावरती. अतिशय देखणं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु कनेक्शन योग्य प्रकारे नव्हतं. बॉलिंग एंडला फेकी केली अगदी डायरेक्ट हिट आणि यावेळेला मात्र आपण पाहताय काय घडलंय तर तिसऱ्या पंचांची घेतली गेली या मदत. या ठिकाणी आपण पाहिलं तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. इट इज नॉट आउट. अगदी चांगल्या प्रकारे ब्लॅक आपण पाहिलं तर स्लाइड झाली होती आणि आपल्या क्रीज मध्ये आपण पाहिलं तर फलंदाज योग्य प्रकारे पोचताना दिसले. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. आई आशापुरी एडवन या संघानं टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. RR सुपरस्टार शिरगाव या संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलंय. यावेळेला मात्र आपण पाहिलं ज्या वेगामध्ये चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर दिशा योग्य प्रकारे दिली. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेला आणि तिथे आपण पाहिलं तर धावा मिळालेल्या आहेत 2 आणि या 2 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 13. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 13. एक माफक लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहताय सध्या 13 धावा या फलकावरती झाल्यात. 41 ची गरज जरूर आहे परंतु इथे सध्या आपण इक्वेशन कडे पाहिलं तर येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्याकरता बेटेगाव संघाला अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. चला माहीम संघ जास्त वेळ घेऊ नका. 4 मिनिटं आतापर्यंत 5 मिनिटं आतापर्यंत इनफॅक्ट आपण पाहिली तर वापरली गेली आहेत. पहिल्या षटकाकरिता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज प्रतीक. पहिला बॉल अगदी चांगला बॉल होता त्याला मात्र खेळून काढलं शुभमने. आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय अगदी सीमा पार चौकार. अगदी चांगल्या प्रकारे आपण पाहिलं
चेंडू पाहायला मिळाला सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 17. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा खुलवट टप्प्यात टाकलेला चेंडू सरळ बॅटने यावेळेला मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळला, परंतु मोहे मोहे सिच्युएशन तिथे जरूर फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू फेकताना मात्र हातातनं निसटला आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी मात्र स्वीकारला. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 19. 1.2 षटकांचा खेळ झाला आणि पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं ते या दोन्ही सलामीवीरांनी दाखवलंय. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. शॉट फाईन लेगला चेंडूला खेळलं गेलंय. फिल्डर तिथे होते आणि विवेक तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि याही वेळेला आपण पाहताय तर 1 रन कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. आजची चौथी ही रजनी आपण पाहताय. डे अँड नाईटचा फॉर्मॅट आमदार चषक 2025 चा आपण पाहतोय. इथे मात्र स्विचिटचा फटका खेळलाय अगदी चांगल्या पद्धतीने. हा तर माझा रोजचाच खेळ आहे. व्हॉट अ शॉट. चौकार 4 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका तर अगदी योग्य प्रकारे होता, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे की हा चौकार आहे की षटकार ते मात्र टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इट इज 4. चौकार तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहताय चौकाराच्या माध्यमातून झालेली आहे धाव फलकावर 24. मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका रिव्हर्स स्वीपचा पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती या चौकाराच्या माध्यमातून 24-24. या ठिकाणी आपण पाहिलं पंचांनी पुन्हा एकदा चाचपणी केली आणि तो चेंडू जर आपण पाहिला तर अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे पडला आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय रिव्हर्स डिसिजन दिलगिरी व्यक्त करतायत पंच आणि यस इट इज 6. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 26 धावा 26 रन्स ऑन द बोर्ड. अगदी चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेला मात्र आपण पाहिलाय. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती आपण चौकार पाहिला, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 6. 41 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती बिनबाद 26. इथे मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले फलंदाज चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे मात्र वेगाने पुढे येतात फील्ड करतात आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 27. 25 बॉल बाकी आहेत आणि 25 बॉल मध्ये जिंकण्याकरता बेटेगाव संघाला अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे.
इथे मात्र अगदी चांगला बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र बॅटची कडा, झेलची संधी निर्माण झाली होती आणि झेल मात्र यावेळेला सुटला. आणि इथे आपण पाहतोय या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर बेटेगाव संघाची धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची गरज. यश आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथे आपण पाहिलं चांगल्या प्रकारची फलंदाजी सद्यस्थितीला पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये थोडंसं स्पीड अप करा. यश आले गोलंदाजी मार्कवरती. 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पहिलाच बॉल आपण पाहतायत लेग साईडच्या दिशेला टाकला होता. स्वेअरफेकी पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त असंच म्हणावं लागेल. 22चे संकेत पंचांकडनं आलेत. यावेळेला मात्र आपण पाहतोय धावसंख्या आता होतीये या 2 धावांनी धाव फलकावरती 30. जयस्वाल आमचे डिजिटल अपडेटर अगदी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत अतिशय सुंदर पद्धतीने. त्याचबरोबर आमच्या बरोबर मॅन्युअल स्कोरर म्हणून प्रथमेश कुलकर्णी हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल ना तर त्याची दखल डेफिनेटली घेतली जाते आणि त्यानंतर तुम्हाला सातत्यानं संधी जी आहे ती मिळत जाते आणि तीच संधी यावेळेला मात्र पाहायला मिळते आमचे दोन्ही गुणलेखकांच्या माध्यमातून. इथे मात्र अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सिंगल डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती बेटेगाव संघाची 33. हळूहळू आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बेटेगाव हा संघ हा पाहायला मिळतोय. 21 बॉल बाकी आहेत आणि 21 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकण्याचा हा प्रयत्न जरूर होता. बॉटम हँडचा वापर फलंदाजाने केला आणि 1 रन कंप्लीट केली. या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7 माफ करा 34 आणि जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची गरज. 20 बॉल आणि 7 ची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा काय घडलंय तिथे वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहिला. गोलंदाजाने फेकी देखील योग्य प्रकारे स्टंपवरती केली परंतु त्याचा फायदा काही होऊ शकला नाहीये. या दोन्ही सलामीवारांनी दाखवलं की सिंगल आणि डबल आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके कसे खेळावे. अगदी चांगलं क्रिकेट बेटेगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 35 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. जिंकण्याकरता अजूनही 19 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल काय. यावेळेला मात्र आपण पाहतोय खूपच बाहेर पडलेला हा चेंडू. वाईटचे संकेत. मंगेशजी अवस्थी यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आरिफ कलाडिया हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती यायचंय. रिफाक हे देखील इथे उपस्थित आहेत. रिफाक मेमन. इथे आपण पाहिलं तर 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 रनची गरज. इथे मात्र अगदी चांगला बॉल. नवीन गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. विवेक या ठिकाणी आपण पाहताय तर रफिक मेमन इथे उपस्थित झालेत.
पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शफल मुवमेंट तिथे पाहायला मिळाली. अगदी चांगली गोलंदाजी आहे. सातत्यानं लेदर बॉल मात्र खेळताना विवेकला आपण पाहतो आणि तोच विवेक आपण पाहतो. अगदी चांगली ऍक्शन ही पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र खूपच जास्त शफल मुवमेंट फलंदाजाची देखील पाहायला मिळाली. 5 रनची अजूनही जिंकण्याकरिता आवश्यकता आहे. अवघ्या 16 चेंडूंमध्ये 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. सोळा बॉल आणि जिंकण्यासाठी 5 ची आवश्यकता आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एक मेगा मुकाबला निश्चितपणे म्हणू शकतो. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं RR सुपरस्टार संघांना आपले जलवे दाखवलेत. त्याचबरोबर त्यांच्या विपक्षामध्ये आई आशापुरी एडवन या संघाने देखील त्यांचा दर्जा सिद्ध केलाय. आता या दोन बलाढ्य संघांमध्ये यानंतरची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. अतिशय चांगला बॉल याही वेळेला आपण पाहिलं. स्विंग अँड अ मिस असं दृश्य जरूर पाहायला मिळालंय. इथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत विवेकची गोलंदाजीचा आढावा आपण घेतला तर 4च्या 4 चेंडू त्यांना निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाले. 14 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 5 रनची गरज. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार विवेक. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं बॉटम हँडचा चांगला वापर या ठिकाणी केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट झाली आणि या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. आता जिंकण्याकरता आपण पाहिलं तर अवघ्या 37 धावा अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 4 रन. आमदार चषक 2025 हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व आणि अतिशय दिमागदार ही स्पर्धा पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहिलं तर झेलची संधी निर्माण झाली होती परंतु अगदी तितक्या तत्परतेने फलंदाज देखील धाव घेण्याकरता निघाले आणि इथे या 1 रनने आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 38. 12 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. रिफाक मेमन इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मंगेशजी अवस्थी यांना देखील मी विनंती करीन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. जिंकण्याकरता आपण पाहिलं तर 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बेटेगाव संघाला धावसंख्या सद्यस्थितीला आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 38. आणि उद्याचा दिवस जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील तारे आणि सितारे या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसणार आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार प्रज्योत. अगदी चांगल्या पद्धतीने पुलचा फटका पाहायला मिळतोय. अगदी स्क्वेअर लेगच्या रिजनला हा चेंडू जातोय. 1 धाव तर घेतले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आहे आणि फेकी येईल तिथपर्यंत आपण पाहिलं 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर जर आपण पाहिलं तर लेवल मध्ये दिसतात. बरोबरीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. 40 धावा झाल्यात फलकावरती. जिंकण्याकरिता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धावेची गरज. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर चेंडूला खेळले धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर अगदी डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय. रफिक मेमन या ठिकाणी आपण पाहतात उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. 1 धावेची गरज आहे जिंकण्याकरिता. चला नवीन बॅटर लवकर या. जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे.
यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आर आर सुपरस्टार शिरगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असणार आहे आई आशापुरी एडवण. ते मात्र बॅटची कडा घेतली आहे, चेंडू गेलेला आहे अगदी सीमा रेषा पलीकडे आणि इथे आपण पाहिलं तर विजय संपादित केलेला आहे बेटेगाव संघाने. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत शुभम. बॅटिंग करताना 13 बॉलमध्ये 12 रन आणि बॉलिंग करताना आपण पाहिलं 2 षटकं हाताळली, 6 रन दिले, 3 विकेट मिळवल्या आणि याच खेळाच्या जोरावरती शुभम ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. जशी प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल या आपण ऐकूया दीपकजी संखे यांचा आवाज. शुभम या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.